हॅलो एव्हरीवन, तुमच्या सगळ्यांचं पुन्हा एकदा चॅनलवरती स्वागत आहे। तर आता प्रबोधिनी एकादशीपासून तुळशीचं लग्न चालू झालेलं आहे आणि आता लवकरच येत आहे ती कार्तिक पौर्णिमा म्हणजे त्रिपुरारी पौर्णिमा। आणि आपण ऐकतोय की आता देवदिवाळी, तर देवदिवाळी नक्की कधी आहे, देवदिवाळीचं महत्त्व काय, या देवदिवाळीला किती दिवे दान करावे आणि कुठे दान करावे हे सर्व आपण आजच्या व्हिडिओत बघणार आहे। त्यापूर्वी तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राइब करा। चला तर मग आपण आपल्या व्हिडिओला सुरुवात करूया। दरवर्षी कार्तिक महिन्याच्या पौर्णिमेला देवदिवाळी साजरी करतात। तर या वर्षीची देवदिवाळी कधी साजरी करणार, तर पौर्णिमा ही 15 नोव्हेंबर 2024 रोजी सकाळी 6:21 सुरू होईल आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे 16 नोव्हेंबर रोजी पहाटे 3 वाजता संपेल। तर अशा प्रकारे आपली जी देवदिवाळी आहे ती 15 नोव्हेंबरला साजरी केली जाणार आहे। तर या दिवशी लक्ष्मी नारायण आणि शिव यांची पूजा केली जाते। असे मानले जाते की देव देखील या दिवशी दीप प्रज्वलित करतात। या दिवशी देवदेवता पृथ्वीवर येतात। प्रबोधिनी एकादशी पासून सुरू झालेल्या तुळशी विवाहाची सांगता त्रिपुरारी पौर्णिमेला होते। देवदिवाळीच्या दिवशी तुळशी विवाहाचे सर्व विधी पूर्ण करून तुळशी मातेला निरोप दिला जातो। काशी म्हणजेच वाराणसी मध्ये दरवर्षी देवदिवाळी मोठ्या उत्साहात आणि धूमधडाक्यात साजरी केली जाते। देवी देवतांच्या स्वागतासाठी जागोजागी दिवे लावले जातात। या शुभ मुहूर्तावर भगवान विष्णू, देवी लक्ष्मी आणि भगवान शिव यांची पूजा केली जाते। तसेच अंगणात आणि आपल्या मुख्य दरवाजावर देखील दिवे लावले जातात। तर काय आहे या देवदिवाळीचे महत्त्व? हिंदू धर्मामध्ये देवदिवाळीचे खास महत्त्व आहे। वाईटावर चांगल्याचा विजय म्हणून देवदिवाळीचा सण साजरा केला जातो। धार्मिक मान्यतेनुसार देवदिवाळीच्या दिवशी भगवान शंकराने त्रिपुरासुर या राक्षसाचा पराभव केला होता आणि ते या त्रिपुरारी पौर्णिमेच्या दिवशी म्हणजे पराभव केला होता। देवदिवाळीच्या दिवशी अंगणामध्ये आवर्जून दिवे लावले जातात, दिव्यांची आरास केली जाते आणि या दिवशी दीपदान करण्याचे खास महत्त्व आहे। तर आता हे दीपदान करायचं म्हणजे हे दिवे कुठे दान करायचे, तर आपण दिवे मंदिरात दान करा, विद्वान ब्राह्मणाच्या घरी दान करा, नदीच्या काठावर किंवा नदीत दिवे दान करा, दुर्गम ठिकाणी किंवा जमिनीवर म्हणजे शेतात दिवे तुम्ही दान करू शकता। आणि किती दिवे दान करावे, तर देवदिवाळीला नदीच्या काठावर 11, 21, 51 किंवा 108 दिवे तुम्ही दान करू शकता। तुम्हाला हवे असल्यास तुम्ही यापेक्षा जास्त दिवे दान करू शकता। तर तुम्ही तुमची देवदिवाळी कशा प्रकारे साजरी करणार ते नक्की कळवा आणि तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला हेही जरूर कळवा। तुम्हाला सर्वांना देवदिवाळीच्या खूप खूप शुभेच्छा। थँक यू फॉर वॉचिंग द व्हिडिओ।